नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आपण जातोय तिकोना या किल्ल्यावरती. याचं कारण असं आहे की काल दिवसभर पाऊस होता आणि पावसामुळे वातावरण खूप सुंदर झालं आहे आणि त्याच्यामुळे एक किल्ला आपण बघायचा पण राहिला होता, तिकोना. त्याच्यामुळे आम्ही सडन प्लॅन केला आहे की आज आपण तिकोनावरती जातो आहे आणि माझ्यासोबत माझा एक मित्र पण आहे. तर आत्ता त्याला पिक करतो आणि तिथून डायरेक्ट तिकोनाला निघतो आहे आपण. तर चला, तर चलो, गणेश आला की गणेशला भेटू आपण. गणेशला घेऊन फ्युलिंग करून डायरेक्ट तिकोना. आत्ता आपण तिकोना पेठ गावाच्या कमानीजवळ पोचलो आहे. कमान आहे आपल्या मागच्या बाजूला आणि इथून आपल्याला गडाचा पहिला ट्रेल इथून सुरू होईल आतमध्ये थोडंसं. तर आत्ता आपण जस्ट तिकोनाच्या पायथ्याशी येत आणि इथून ट्रेकला सुरुवात केली आहे. तर एक साधारण 1 तास लागेल आपल्याला पूर्ण ट्रेक कंप्लीट करायला, म्हणजे वरती गडावरती जायला. इथं खाली एक मित्र भेटला होता, त्यांनी सांगितलं की पायऱ्या जरा उभ्या आहेत अशा, म्हणजे जरा स्टिफनेस आहे पायऱ्यांमध्ये. तर हे बघा इथं समोरच आहेत, असा स्टिफनेस आहे जरा पायऱ्यांमध्ये. वाटलं होतं पाऊस असेल, काय पाऊस नाही, काय नाही. आत्ता ऊन आलंय, लागणार आहेत. बघा ऊन मागं, भयानक ऊन आहे. ऊन जोरात नाही पण ते धगाटा म्हणतो ना आपण, धगाटा जास्त आहे. तिकोना आहे हे. मेमध्ये जो पाऊस पडतो ना तो अवकाळी असतो आणि अवकाळी पावसामध्ये आपण विचार करतो की बाबा वातावरण चांगलं असेल. ते दमट वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये ऊन आलं मग तर विषय संपला. उन्हामुळं अशा घामाच्या धारा लागतात. नजारे लय भारी आहेत या गाडाचे. या गाडाचा असा सीन आहे, तटबंदी नाही आहेत. म्हणजे आपण जेव्हा चलतो ना या साईडला कमीत कमी रेलिंग तरी असतात. रेलिंग नाही आहे, काय नाही. पावसाळ्यामध्ये लय स्लिपरी होण्याचे चान्सेस आहेत तिथं. कारण की तुम्हीच बघा, एक पण अशी इथून तटबंदी नाही आहे. अख्खा खालून आता वरपर्यंत आलो आम्ही, तिथून स्टार्टिंग पॉईंट होता, तिथून वर आलं. एक पण रेलिंग नाही आहे, काय नाही. चप्पल, स्लीपर किंवा विदाऊट ग्रिपवाले शूज पावसाळ्यामध्ये अवॉइड करा. मोराचा आवाज येतोय, मोराचा आवाज येतोय खालून मित्रांनो. इथं खालच्या साईडला दाट आहे जरा असं झाडी. तिथून आत्ता आवाज आला म्हणजे ते बाग दिल्यासारखे. तुम्हाला आवाज आला असेल त्याच्यामध्ये. आपण गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोचलोय. हा आपला पहिला टप्पा आहे आणि इथून आपल्याला अजून वरती चढाई करायची आहे. दरवाजा सुंदर आहे आणि हे असं एखाद्या दगडामध्ये दरवाजा त्यांनी कोरलेला आहे आणि बहुतेक हा दरवाजा परत नवीन लावण्यात आलेला आहे, कारण की जुना दरवाजा तर दिसत नाही आहे. हा पूर्ण दरवाजाने आतमध्ये आल्यानंतर याच दगडाला कोरलेले इथं असं आपण बारकी बैठक असं म्हणू शकतो, कारण की बसायला जागा आहे.
दरवाजाच्या मागच्या साईडला असते ना डाळजाचाच एक प्रकार म्हणू शकतो आपण. पहिली तटबंदी किंवा बुरुज. आपल्याला पहिला दरवाजा झाला लगेच इथं बुरुज लागलाय पहिला. थोडक्यात आपण हा एक दरवाजा समजू, म्हणजे खालचा एक तो दरवाजा आणि इथं एक दुसरा दरवाजा देखील असेल, म्हणजे ह्या आकारामध्ये. आत्ताच्या स्थितीमध्ये थोडंसं बुरुजाची अवस्था ठीकठाक आहे. थोडासा वरच्या साईडने कलंडला आहे बुरुज. जय शिवराय. माझं नाव सुजित मोळ. मी तिकोना किल्ल्याचा किल्लेदार म्हणून या ठिकाणी काम बघतो. हा किल्ला दिसायला खूप छोटा आहे, पण इतिहासामध्ये खूप असा महत्त्वाचा मानण्यात आलेला किल्ला आहे. हा किल्ला आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेळणीचा किल्ला म्हणून वापरण्यात आलेला तिकोना किल्ला होता. हा किल्ला इसवी सन 800 ते 1000 सालामधला किल्ला असावा असं इतिहासतज्ञांचं मत आहे. पण आपल्या भागामध्ये सगळ्यात अगोदर 1585मध्ये निजामशाही आली, त्यावेळेस या किल्ल्याला अमनगड असं नाव ठेवलं होतं. त्याच्यानंतर 1657ला शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला आणि या किल्ल्याला वितंडगड असं नाव ठेवलं होतं. तर या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या 12 मावळांपैकी हे समोरचं पवन मावळ आहे. ह्या पवन मावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षेसाठी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांना या किल्ल्याची किल्लेदारी दिली होती. त्यांचा हाच कारभार होता की आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवणे आणि शत्रूंवरती वचक ठेवणे. तिकोण्याचे एक विशेष म्हणजे जर वातावरण स्वच्छ असेल तर या किल्ल्यावरून आपण 8 किल्ले पाहू शकतो. समोर लोहगड विसापूर आहे, किल्ल्याच्या मागच्या साईडला तुंगा आणि मोरगिरी आहे, आणि अजूनही वातावरण स्वच्छ झालं तर या साईडला आपल्याला राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर असे 8 किल्ले बघायला मिळतात. हे 8ही किल्ल्यांवरचा मेसेज एकत्र करणे, इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला तिकोना किल्ला होता. 1665मध्ये जो पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये जे मिर्झा राजे जयसिंगला महाराजांनी 23 किल्ले दिलेले होते, त्या 23 किल्ल्यांमध्ये तिकोना सुद्धा दिलेला होता. पण तह मोडल्यानंतरनं जे किल्ले आपल्याकडे घेतले हे आपल्याकडे ते राहून गेले. जरी हा किल्ला 1657ला स्वराज्यात आलेला होता तरी छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती आल्याची नोंद मिळत नाही. पण 1682मध्ये संभाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावरती वास्तव्याला होते. तर त्या काळामध्ये औरंगजेबचा मुलगा अकबर हा आश्रयासाठी पवन मावळामध्ये आला होता. तर त्यावेळेस त्यांनी एक किल्ला संभाजी महाराजांना आश्रयाला मागितला. तर संभाजी महाराजांनी तिकोना हा किल्ला 12 ऑगस्ट 1682मध्ये अकबरला राहण्यासाठी दिला. पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्यांनी आपोसला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांच्या ताब्यात आला. हा किल्ला फक्त आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेळणीचा किल्ला म्हणून वापरण्यात आलेला तिकोना किल्ला होता. अक्षरशः एवढं ऊन आहे आणि याच्यामध्ये हे दादा इथं पाणी घालतायत, म्हणजे झाडं वगैरे जपतायत इथं. या किल्ल्यावरती खूप कमी झाडं दिसत आहेत इथं आणि हे खूपच चांगली गोष्ट आहे. आणि हे किल्लेदार ही म्हणून ओळखले जातात या किल्ल्याचे. खूप अभिमानाची गोष्ट आहे. यांना आत्तासुद्धा आपल्या लोकांना बाबा की चला इतिहास माहिती आहे, नाहीतर काही लोक असे आहेत की यांना अजून इतिहासही माहीत नाही. गड किल्ल्यांवरती येतात पण त्यांना काही इतिहास माहीत नसतो. गड किल्ल्यावरती आल्यानंतर एक प्रयत्न करा, आजूबाजूच्या लोकांना भेटा, त्यांच्यासोबत संवाद साधा, तुम्हाला किल्ल्याची माहिती भेटेल आणि खूप काही गोष्टी नवीन जाणून भेटतील. मित्रांनो, आत्ता आपण गडाच्या किल्लेदारासोबत भेटलोय, जो की या म्हणजे 2000च्या शतकात सुद्धा तो किल्ल्यावरती काम करतोय, किल्ल्याची संरक्षण करतोय, किल्ल्याच्या झाडांना पाणी देतोय आणि किल्ल्याला कुठली गोष्ट काय कमी जास्त आहे त्या सगळ्या गोष्टी बघतोय. आणि त्यांनी आपल्याला इतिहासही सांगितला. आणि इतिहासात असं म्हणलं जातं की महाराज या किल्ल्यावरती कधीच नाहीत आले, पण आपले संभाजी महाराज या किल्ल्यावरती राहायला आले होते. अकबर हे औरंगजेबाच्या मुलाचं नाव होतं, पण त्या औरंगजेबाच्या मुलाला या किल्ल्याची म्हणजे जी आपण म्हणू शकतो थोडक्यात की या किल्ल्याचं नेचर किंवा इथलं या मावळ्यातलं नेचर त्याला हे सहन नाही. किल्ल्यावरती आल्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट,
मारुतीचं खूप सुंदर असं मंदिर या किल्ल्यावरती आहे. अर्धा प्रत्येक किल्ल्यावरती एक तरी हनुमानाचं मंदिर का असतं. हनुमानाचं मंदिर भरपूर किल्ल्यावरती तुम्हाला बघायला भेटेल. राजगडाला पण आहे, परत मैपातगडावर गेलो तिथं पण आहे, परत आता तिकोणाला आलो आहे तिकोणावर पण आहे. कोणाला माहीत असेल याचं कारण की किल्ल्यावरती मारुतीचं मंदिर का असतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की ह्याच्या मागचं मला पण रिझन नाही माहिती. असे मागं स्टॉल्स आहेत किल्ल्यावरती आलं तर, म्हणजे मोस्टली हे वीकडेजमध्ये बंदच असतात, कारण की कमी पर्यटन येतात ना, त्याच्यामुळे वीकडेजमध्ये बंद असतात मोस्टली. फक्त ह्याच्यामध्ये सुरू असतात ते विकेंड्सला, म्हणजे सॅटर्डे संडे म्हणू शकतो तेव्हा. हा आपण म्हणू शकतो आता हा ॲक्च्युली हा दुसरा टप्पा असेल. आणि इथं पाण्याचं टाक आहे आणि त्याच टाक्याच्या मागच्या बाजूला रामाचं मंदिर आहे या साईडला. आपण केंद्रगडावर तर तुम्हाला माहितीच आहे चुनाचं गाणं कशाला वापरतात. चुनाचं गाणं तटबंधण्याचे गाणे असतातच मोस्टली. गडाच्या बालेकिल्ल्याच्या पायऱ्या चढतो आपण. जेव्हा आपण तिथल्या खालच्या रस्त्याने येत होतो तेव्हा या तटबंध म्हणजे हे बालेकिल्ल्याचे पायऱ्या आहेत ह्या दिसत होत्या आपल्याला या खालच्या बाजूने येताना. आणि ऑलमोस्ट अख्ख्या पायऱ्या अशा स्टिफनेस आहेत, असं वरती जायचं आहे त्याच्यामुळे जरा चढायला इथून अवघड आहे. इथून खालच्या साईडला बघू शकतो आपण 69 म्हणताय ना, 80 डिग्रीपर्यंत वगैरे आहे. हा आजच्या बाजूला बघतोय आपण बालेकिल्ल्याच्या महादरवाजाजवळ आहेत. इथून आपण बालेकिल्ल्याला वरती चढायला सुरुवात करतो. आणि इथंच वरती आल्यानंतर आपल्याला इथे पाण्याचं टाकं जरी बघायला भेटतं. पाणी स्वच्छ आहे भरपूरच. पाण्याच्या टाक्याच्या समोरच असलेल्या ह्या छोट्या छोट्या गुहेसारखं आहे. चलो काहीच आता इथं या साईडला पूर्ण स्टिफनेस आहेत पायऱ्या. इथून आपल्याला ह्या पायऱ्यांवरनं वरती जायचं आणि त्याला रोप पण दिलेली आहे पकडायला. लेट्स गो. तुम्हाला मित्रांनो बालेकिल्ल्याचं आपण आता वरती आलो. विचार केला नव्हता त्याच्यापेक्षा पण सुंदर आहे हा गड. आणि प्लस दुसरी गोष्ट तिकोना हा किल्ला टिहाळणीसाठी होता, म्हणजे त्या काळात ह्या किल्ल्याचं महत्त्व जास्त करून टिहाळणीच होतं. हे बालेकिल्ला आहे म्हणजे ज्या पायऱ्या आपण स्टिफनेस चढून आलो आहे वरती तिथं, म्हणजे जर शत्रू तिथपर्यंत वरती येण्यामध्ये सक्षम झाला तर इथून खालच्या बाजूलाच दरवाजाच्या तिथं शत्रूवरती गोळे किंवा गरम तेल फेकण्याचं काम केलं जात होतं. या अशा सांधे आहेत, या सांधेमधून फेकलं जात होतं. डेंजर आहे सीन. हे खालचं स्टिफनेस आपण आता चढून आलो आणि इथूनच ते फेकलं जायचं तेल किंवा गरम तेल किंवा त्या साईडला पण आहे तसेच. आणि
आणि या साईडला गुहा पण आहेत, म्हणजे लेण्या किंवा केव्ज म्हणू शकतो आपण थोडक्यात. इथून अशा केव्ज आहेत सगळ्या. टोटली पाणी आहे म्हणजे केव्जमध्ये. आता ते गडाचं वरती पाजरून पडल्यामुळं पाणी साचलं बऱ्यापैकी. आतमधून स्वच्छ पाणी अजून पिण्यासाठी आपण वापरू शकतो थोडक्यात ते. सुंदर गड आहे, सुंदर. बालेकिल्ला तर अजून त्याच्यापेक्षा सुंदर आहे. पावसाळ्यात व्ह्यूच वेगळे असतील याचे. फायनली आपण गडावरती आलोय आणि गडावरती महादेवाचं मंदिर आहे आणि टाकं पण आहे. या गडावर भरपूर टाकं आहेत. इथं एक महादेवाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर, आणि हेच त्यासमोर टाकं. इथं एक शिवलिंग आहे, नंदी पण आहे. मंदिरापासून आपण एक्झॅक्ट आता मंदिराच्या मागच्या बाजूला आलोय आणि इथे लय असं प्युअर सुंदर म्हणायला म्हटलं तरी एवढं सुंदर टाक आहे इथं. आता सनसेट छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. डन. स्टिफनेस दाखवतो तुम्हाला गडाचा. चल आता उतरायचंच आहे. आणि आपण तिथून खालून बघितलं होतं तर ही वाट होती, इथं बंद होतं हे. आणि या साईडला अशीच गुफा आहे ही, हे वाले केव्ज आहेत. तर चला उतरूयात खाली. शत्रूचे मग आत्ता आपण गेलतो किल्ल्यावर, तर इथून महाद्वार व दरवाजा आहे. या साईडला आपण दरवाजाकडे जाऊ. लेट्स सी कसा दरवाजा आहे तिथला. राहणार चाकर शुभाच होणार. अरे गाणं भिनं मन काहीतरी राव, लावू नको मन. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शुभाच होणार. पुढं निशान भगवे भूवर पडके शत्रूचे मग काळीज धडके ओढतो दौडीत सोडणार चाकर शुभाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शुभाच होणार. दुसरा जिथं आपण पोचलेलो आहे तो जुन्या काळामध्ये हे महाद्वार होतं जुन्या काळामध्ये. तर आत्ता या महाद्वार म्हणजे वापरण्यात नाही आहे, थोडक्यात आपण असं म्हणू शकतो. आत्ता हे महाद्वार आपण वापरत नाहीत, म्हणजे फक्त एक रस्ता त्यांनी त्या साईडनी दाखवलेला आहे की ह्या साईडला आहे म्हणून.
का वापर? अरे आहे ना इकडं वाट, 2 मिनटं मी सांगतो. ओ हो 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 हो. मित्रांनो, हे जे दिसतंय ना आपल्याला, हे जुन्या काळी महाद्वार होतं, पण आता त्या साईडने आलोय आपण. पण या साईडनी हे महाद्वार, आणि इथून आपण बघू शकतो इथं एवढे काय, तिथं स्टेप्स दिसत आहेत की रे? खाली जाऊ शकतो पण हा आता ते बंद झाले थोडं वाट पुढे. ओके. आता ही वाट म्हणजे बुजली. आता ह्या रस्त्याने कोण जास्त येत नाही, त्याच्यामुळं रस्ता बुजलेला दिसतोय. ते बघा आपली गाडी तिकडे लावली रे, एकदम पुढं तो तिथं. आपण उतरणार इथंच, जाऊया इकडूनच. कॅन्सल दिस वाट. आपण इकडून आलेल्या वाटण जातोय. पीछे मुड. तर मंडळी, आपण आलोय गाड्याच्या खाली. आता संध्याकाळच्या 6:30 पावणे 7 झाल्यात. उन्हाळ्यामुळं काय सनसेट नाही झाला लवकर. तिकोन आहे आपल्या मागं. आत्ताच ट्रेक कंप्लीट करून खाली आलोय. गड एक नंबर आहे. गडाची अजून पण गडाची स्तुतीमध्ये अजून गड आहे. गड आहेत असं आहे, म्हणजे थोड्या काय तटबंद्या पडलेल्या आहेत, पण ऑलमोस्ट गड चांगला आहे. तर आता ऊन पण कमी होतं आज, आणि छान होता ट्रेक. सनसेट बघूनच आलो आम्ही खाली. प्लस गडावरती जेवढं आपण अपेक्षित नव्हतं त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर गड आहे. तर चला, हा व्लॉग इथंच संपू. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या एका व्लॉगमध्ये. चला, बाय.